पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रातील डिजिटल माध्यम क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्तींना एकत्र आणणाऱ्या नवराष्ट्र डिजिटल इन्फ्लुएन्सर समिट 2026 चे आयोजन शुक्रवार 22 मे रोजी विमाननगर येथील हयात रिजेन्सी हॉटेलमध्ये कार्यक्रम पार पडला. या समिटमध्ये महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील डिजिटल इन्फ्लुएन्सर, कंटेंट क्रिएटर आणि सोशल मीडिया व्यक्तिमत्वांचा गौरव करण्यात आला. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि टौरल इंडियाचे संस्थापक भरत गीते यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. इन्फ्लुएन्सरला समाजातील समस्या, नागरिकांच्या अडचणी व कायदा सुव्यवस्था संबंधित बाबी पोलिसांपर्यंत पोहोचवून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन अमितेश कुमार यांनी केले. तसेच ड्रग्ज प्रतिबंधकासाठी इन्फ्लुएन्सरनी त्यांच्या लोकप्रियतेचा उपयोग करावा अशी विनंतीही त्यांनी केली. महाराष्ट्राचा डिजिटल नाद या संकल्पनेवर आधारित या समिटमध्ये सर्जनशीलता, सामाजिक प्रभाव आणि डिजिटल माध्यमातील नव्या संधींवर चर्चा झाली. महाराष्ट्रातील डिजिटल जगतात वेगाने पुढे येणाऱ्या नव्या चेहऱ्यांना या व्यासपीठावरून प्रोत्साहन मिळाले. या कार्यक्रमाला विविध उद्योग, मीडिया आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या प्रतिक्रिया. बरं वाटतंय बघून. इन्फ्लुएन्सर्स खूप मेहनत करतात आपल्या आणि त्यांना एक अवॉर्ड दिला आहे. त्यांच्या कामाचं ॲप्रिसिएशन केलं जातं. तर नवराष्ट्र आणि पूर्ण टीमला खूप शुभेच्छा, कारण त्यांनी हा एक उपक्रम राबवला आहे आणि अशाच पद्धतीने सर्व कलाकारांना, ह्या सगळ्या नवीन टॅलेंटेड उभरत्या इन्फ्लुएन्सर्सना सगळ्यांना एक प्रेरणा पण मिळेल. खूप छान वाटतंय. खरं तर आता इन्फ्लुएन्सर सुद्धा एक ह्या सगळ्या आपल्या इंडस्ट्रीचा एक मोठा भाग आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही खूप जास्त लोकांपर्यंत नेहमीच पोहोचत असतो. त्याच्यामुळे आमच्यापर्यंत असं कोणी वृत्तपत्र किंवा असे लोक कोणी आमच्यापर्यंत पोहोचले आणि त्यांनी आमची दखल घेतली की आम्हालाही खूप छान वाटतं. त्याच्यामुळे आज मी पण एक्साइटेड आहे की काय होतं. आणि ते सुद्धा पहिली मराठी इन्फ्लुएन्सर जाऊन आली आहे. त्याच्यामुळे त्या गोष्टीचाही अभिमान आहे आणि खूप एक्सपिरियन्स खूप छान होता. एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती मराठी भाषेला आणि मराठी आपल्या अस्मितेला प्रेझेंट करण्याचा एक अभिमान सुद्धा होता आणि एक रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा होती आणि मला वाटतं मी चांगली निभावली आहे ती. थँक्यू. असं वाटतं की हा नवभारतचा एक चांगला उपक्रम आहे, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातील डिजिटल इन्फ्लुएन्सर जे आहेत ते ठराविक, त्यांच्याकडे बरेचसे नॉमिनेशन आले असं मला सांगण्यात आलं, जवळपास 20,000 पेक्षा जास्त. आणि त्यातनं त्यांनी एक जवळपास 100 लोकांना सिलेक्ट केलेलं आहे. त्यापैकी बऱ्याच लोकांच्या अवॉर्डसाठी मी तिथे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होतो. मला एक आनंद वाटतो की अशा उपक्रमातनं आपण आजचा जो युग आहे ते डिजिटल युग आहे. आपण पूर्वी TV पाहायचो, तर आज आपण मोबाईलवर सगळ्या बातम्या पाहतोय. आपण समाज उपयोगी गोष्टी असतील, उद्योग असेल, शैक्षणिक आहे, राजकीय आहे, हे आपण सर्वजण आज डिजिटल कंटेंटच्या थ्रू पाहतोय. त्यामध्ये सर्वात चांगलं काम करणारी ठराविक काही लोक यांनी आज इथे सिलेक्ट केलेली आहेत आणि त्यांना हा पुरस्कार दिला आहे. यामध्ये मला आनंद आहे. सर, डिजिटल माध्यमांविषयी काय तुमचं स्वतःचं मत आहे? मला असं वाटतं की आज लोकशाहीचा सर्वात मोठा स्तंभ आहे मीडिया, आणि त्यामध्ये आज डिजिटलायझेशन जर तुम्ही पाहिलं तर हे खूप जास्त झालेलं आहे. कारण लोकांना आज वाचनापेक्षा इमिडिएटली, मग तो एखादा हायवेवर काम करणारा मिस्त्री असेल, लेबरर असेल, त्यासाठी हे क्विक कंटेंट मिळतो आणि त्यामधनं त्यांनी त्यांची भावना, त्यांचे पुढचे विचार हे त्यामधनं ठरवले जातात. त्यामुळे डिजिटल कंटेंट हा खूप महत्त्वाचा विषय आहे असं मला वाटतं.